यंदा विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपच्या संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी, खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून मवियात वाद, सोलापूरची जागा काँग्रेसनं लढवावी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, अर्थसंकल्पात महामंडळाकरता एकूण 750 कोटींची तरतूद, पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित, शासन निर्णय जारी। राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचं आयोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार, सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी आज दुपारी बैठकीचं आयोजन। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक, पुण्यातल्या नामांकित बालरोग तज्ज्ञ अटकेत, स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। पुण्याच्या नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आजपासून विशेष न्यायालयात होणार सुनावणी, जलद गतीनं खटला चालवण्याचा निर्णय, सुनावणी इन कॅमेरा। सतेज पाटील पुन्हा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड। पुण्याच्या बालाजीनगरमधील हत्या प्रकरण, पोलिसांनी आंदेकर टोळीच्या 6 जणांना केली अटक, एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। नाशिकमध्ये एका विवाहितेचा 8 वेळा गर्भपात, तू आमच्या जातीची नाहीस म्हणत मानसिक छळ केल्याचा दावा, पती सासू सासऱ्यांविरोधात म्हसरूळ पोलिसात गुन्ह्याची नोंद। जळगावात तरुणीला शरीर सुखासाठी केलं ब्लॅकमेल, फोटो व्हायरल करण्याची, आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी, तरुणीकडून 1 लाख रुपयेही उकळले, निलेश मराठेवर गुन्ह्याची नोंद। साताऱ्याच्या फलटणमध्ये कोयता गँगची दहशत, जिंती नाक्यावर तरुणाला मारहाण, कोयता उभारतानाचा सीसीटीव्ही व्हायरल। नवी मुंबईत 1,26,00,000चं कोकेन जप्त, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नायजेरियन नागरिकाकडून मोठा मुद्देमाल हस्तगत, 2 नायजेरियन नागरिक ताब्यात। ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला भीषण आग, आगीत 2 जणांना मृत्यू झाल्याची माहिती, पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची धग वाढली, 9 गावांकरता 21 टँकरनं पाणी पुरवठा, मे महिन्याच्या अखेरीस चित्र आणखी भीषण होण्याची स्थिती। डिझेलसाठी ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांना माणुसकीचं दर्शन, जळगावातील पेट्रोल पंप चालकांना रांगेतील शेतकऱ्यांसाठी केली भोजनाची व्यवस्था, सुमारे 250 शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन केली व्यवस्था। विदर्भात उष्णतेचा दाह, वर्धा या ठिकाणी पारा 47.1 अंशावर, रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीचा अंदाज। संभाजीनगरात सावत्र बापाकडूनच मुलाची निर्घृण हत्या, गतिमंद बालकाची केली हत्या, दुसऱ्या लग्नाकरता अडसर ठरणाऱ्या चिमुरड्याला संपवलं। द्विषा शर्मा मृत्यू प्रकरण, दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यास कोर्टाचा नकार, मात्र 5 प्रश्न अद्यापही अनुत्तरित। कच्च्या तेलाच्या किमती 5% घसरल्या, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $105.70 वर पोहोचले। ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शांतता प्रस्तावाच्या शब्दानंतर मोठी बातमी। इराणसाठी अमेरिकेच्या अटी उघड, अमेरिका $25 अब्ज देण्यास तयार, अमेरिकेनं होर्मुझमधील नाकेबंदी हटवण्याचाही प्रस्ताव दिला।
मेटाकडून तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कात्री. भविष्यात AI मध्ये वाढीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नारळ. पश्चिम आशियातला संघर्ष तातडीनं थांबवा. पुतीन यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जिनपिंग यांचं आवाहन. आज गुजरात चेन्नई सामना. गुजरातला अव्वल राहण्याकरता तर चेन्नईला चौथ्या स्थानासाठी महत्त्वाचा सामना.